मधल्या काळामध्ये आम्ही पुन्हा ऐकलं की स्वतंत्र विदर्भाची मागणी, म्हणजे अधूनमधून ही मागणी डोकावत असते. काय सांगाल या मागणीबद्दल? तुम्ही कुठल्या बाजूचे आहात? नाही, मी अखंड महाराष्ट्रातल्याच बाजूचा आहे. विदर्भ वेगळा नकोच. आणि मी आधीपासून म्हणजे आज आज असं नाही आहे. मी 2007मध्ये ज्यावेळेस नगरसेवक झालो होतो, आमच्या इथे एक पद्धत होती नागपूर महानगरपालिकेला की प्रत्येक पहिली जी जी बी व्हायची त्यात एक वोटिंग करायचे की की आपल्याला विदर्भ वेगळं झाला पाहिजे, एक ठराव करायचे. आणि मी नेहमी त्याला विरोध करायचो आणि नेहमी मी सांगायचो की माझं मत हे अखंड महाराष्ट्रासाठी आहे. आणि म्हणजे त्यावेळेस सगळ्या नेत्यांची भूमिका ही होती की विदर्भ वेगळ्याची, पण माझी नेहमी भूमिका राहिली, माझी हीच भूमिका राहिली आहे की विदर्भ हा महाराष्ट्रासोबत राहूनच मोठा होऊ शकतो. प्रगती विदर्भाची महाराष्ट्रासोबत राहूनच होऊ शकते. आणि आपण जर डावलल्या गेलो कोणत्या ह्याच्यात तर घरापासून वेगळं होऊन कधीच आपलं प्रगती होऊ शकत नाही. त्या घरात राहून आपल्या हक्काची लढाई लढूनच आपण मोठं होऊ शकतो. खरं. आणि मला असं वाटतं की देवेंद्रजी जेव्हापासून मुख्यमंत्री झाले त्यानंतर विदर्भाचा विकास हा झपाट्यानं झाल्याचा आपल्याला पाहायला मिळालेलंच आहे.